गेमसाठी मान्य करते की गेमसाठी तुला कुठेतरी पोक करायचंय, पण इतक्या लेवलला तिने जायला नाही पाहिजे होतं. एक तिने तिचे एक मर्यादा पण तोडली होती. जेव्हा ती सगळ्यांना ओळखते, ती बॉबीलाही ओळखते, ती बॉबीला नसती ओळखत तर मी मानलं असतं की चल ती माझ्या कोणालाच ओळखत नाही. ती ओळखत असताना तू त्या लेवलला घेऊन गेलीस जी तिने नाही नेलं पाहिजे होतं, आणि ते कुठेतरी तिचं ते एकदमच ब्लास्ट झालं आणि मला तो त्रास झाला. मग तो दुसऱ्या दिवशी ती सॉरी म्हणाली. मी माझ्याही तोंडून एक शब्द निघाला होता तिच्यासाठी, मी सॉरी तिलाही म्हटलं. मी म्हटलं की नाही यार, आपणच आपल्या एकमेकांना दिला पण पाहिजे मला आधार. वाटतं त्या सगळ्यात तू संयम ठेवलास, तू ब्रेकडाऊनही झाली, तू रडलीस, आणि मला वाटतं राकेशने तिला समजावलं, राखीला. हा. मला वाटतं राकेशने खूप मोठं काम केलं, ते जे कुणालाच शक्य नाही ते राखीला समजावलं. ऍक्च्युली समजून तो घेऊन आला. हो, आणि मग मी मग तिला sorry म्हंटल की तू करायला पाहिजेस, राकेश सांगतो म्हणून तू का करतेस. पण राखीने सॉरी म्हटलं. पण राखीची दोन पर्सनॅलिटी आहे ना, एक गेम साठीची राखी आणि एक एक दुसरी दुसरी राखी. राखी. ती दुसरी राखी पण दिसली ना दिसली, घरामध्ये. दिसली, घरात ते दिसली. तो बॉन्ड राहील का आता घराच्या बाहेर काय? राहील, कधी भेटेल तर 100% राहील.